मित्रांनो नमस्कार. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन व्हिडिओ. या व्हिडिओत तुमच्यासाठी खूप काही असणार आहे. एक गाडीचा रिव्ह्यू, सगळ्यांनाच खूप आवडते आणि उपयोगी पण खूप आहे. काय विचार करताय? तुम्हालाही जुना लागलाय का? आपण ऑटोचा नाही तर एका फादर ऑफ एसयूव्हीचा आज रिव्ह्यू करणार आहोत. कुठला आहे तो फादर आणि कुणाचा आहे, चला बघूया. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत स्कॉर्पिओ एनचा. चला, हे बोल व्हिडिओ नाहीये तर कार बॉयज अँड रिव्ह्यूज नावाचं चॅनल आहे, जे तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलंच नसेल तर डू सबस्क्राईब दिस चॅनल आणि कंटिन्यू करूयात आपल्या व्हिडिओला. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत स्कॉर्पिओ एन, महिंद्राची द फादर ऑफ एसयूव्ही. सरळ शब्दात मराठीत सांगायचं झालं तर एसयूव्हीचा बाप. तो कोण? तर स्कॉर्पिओ एन. सो मित्रांनो, स्कॉर्पिओ एन ही तशी खूप जुनी गाडी आहे आणि महिंद्राचं एक बेस जे म्हणतात ना, इंट्रोडक्शन टू ग्लोबल मार्केट, त्याच्यासाठी ही गाडी पब्लिश केली होती. आणि ही फर्स्ट महिंद्राची गाडी आहे जी ग्लोबली एक्सपोज केली. आणि त्याच्यानंतर ही पूर्ण जगाला किती आवडली आणि याची लेगसी काय ही तुम्हाला नव्याने सांगण्याची नक्कीच गरज नाही. सो बेसिकली स्कॉर्पिओ एन मध्ये सर्वात महत्वाचं काय, तर ही आहे SUV आणि ही रिअल एसयूव्ही आहे. दिस इज नॉट लाईक की मिनी एसयूव्ही, मायक्रो एसयूव्ही असं नाही. दिस इज द बिग डॅडी. दिस इज द ओरिजिनल एसयूव्ही. ओके, लेट्स स्टार्ट द रिव्ह्यू. 1 2 3. हिचा ग्राउंड क्लिअरन्स भारी, हिचा रोड प्रेझेन्स भारी, हिचा व्हीलबेस भारी, च्या मायला हिचं सगळंच लय भारी. बरं, तसं पाहिलं तर या गाडीबद्दल नव्याने काही सांगण्याची गरज आहे का? नाही आहे का? तर हो, नक्कीच आहे. बरं, स्कॉर्पिओ एन बद्दल तुम्हाला नवीन माहिती काय जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला गाडीचे लुक्स, त्याचे DRLs, व्हील बेस, त्याची व्हीलची साईज, यावरून त्या गाडीची महती कळतच नाही. मुळात याचा USP जो आहे तो आहे याचं इंजिन M हॉक. त्याच्यातलं जे M आहे ते स्टँड करतं मायक्रो हायब्रिडसाठी. सो हे 4 सिलेंडर इंजिन आहे, 2200 सीसीचं. ओके, 2200 सीसीचं हे इंजिन आहे जे टर्बोचार्ज आहे, नॅचरली एअर कूल्ड आहे. सो दिस इज द ऑप्टिमल इंजिन इफ यू नीड अ पॉवर, राईट. जेव्हा महिंद्रा बोलतं M हॉक इंजिन, सो यू शुड अंडरस्टँड की तुम्हाला स्ट्रेंथ, पॉवर, रिजिडनेस ही भेटणारच भेटणार आहे, राईट. सो जो USP आहे तो आहे M हॉक इंजिन, जे बनलेलं आहे ॲल्युमिनियम मध्ये. मोस्टली सगळे इंजिन स्टील मेड असतात, हे इंजिन बनलेलं आहे ॲल्युमिनियम. स्टर्डीनेस, स्टिफनेस, त्याचा जो पॉवर आहे, रिजिडनेस आहे आणि त्यासोबत ॲल्युमिनियमचा असल्यामुळे एक त्याला एक एज भेटतो, तो आहे त्याच्या वेटमध्ये. सो त्याचं जे परफॉर्मन्स आहे ते खूप ऑप्टिमल आहे, खूप छान आहे आणि पॉवरची तर बातच वेगळी आहे. सो हे जे टर्बोचार्ज इंजिन आहे याच्यासाठी ना 7 स्पीडचा गिअरबॉक्स दिला आहे. सो 6 स्पीड 1 रिव्हर्स गिअर, 7 स्पीडचा मॅन्युअल गिअरबॉक्स आणि डिझेल इंजिन. एक कार एन्थुझियास्टला ना या गोष्टी खूप एक्साइट करू शकतात, कारण जे लोक डिझेल चालवतात आणि ज्यांनी अनुभवलंय की हे 2200 सीसी इंजिन जेव्हा 7 स्पीडला पळतंय तेव्हा त्याचा पॉवर परफॉर्मन्स हा खूपच कमालीचा असतो. सो डिझेल, त्यात मॅन्युअल, त्यात SUV, त्यात स्कॉर्पिओ एन, दिस इज सोने पे सुहागा. म्हणजे तुम्ही यू शुड नॉट मिस दिस कार ड्रायव्हिंग वन्स इन अ लाईफ. यू शुड रिअली ड्राईव्ह अँड एक्सपिरियन्स द फन. तर याचे जे कॉस्मेटिक चेंजेस आहेत म्हणजे काय, फ्रंट ग्रिल, याचे DRL कसे, याचे रूफ रेल कसे, याला बेसमध्ये कुठला पॅडिंग लावलेली आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ना B-roll शॉर्ट्समध्ये पण अवेलेबल आहे आणि बाकीच्या रिव्ह्यूजमध्ये भेटूनच जातील. जे तिथे भेटत नाही ते आज आपण कव्हर करणार आहोत. आपण जी रिव्ह्यू करतोय ते आहे Z8S व्हेरियंट, जे मिड व्हेरियंट आहे याचं. याला येते एक डिजिटल की नाही आहे, मॅन्युअल की याची, बट याच्यासोबत यांनी दिलेलं आहे त्याचे लॉक अनलॉक आणि
व्हेकल फाइंडर, पार्किंगमध्ये वगैरे तुम्हाला जे असतं ते फाइंड करण्यासाठी एक फंक्शन दिलेलं आहे. सो लॉक अनलॉक बेसिक की आहे, बट डिझाईन छान आहे आणि ऑब्विसली महिंद्राचा लोगो. चला टेस्ट राईड घेऊया. खुश. लुक ॲट दी ग्रँडनेस ऑफ स्कॉर्पिओ एन. सो तुम्हाला नव्याने सांगायची खरंच खूप गरज वाटते असं नाही आहे, बट दिस लुक्स सो प्रीमियम आणि सो एजी. मागचे जे व्हेरियंट्स होते स्कॉर्पिओचे त्यापेक्षा हे व्हेरियंट तुम्हाला एक क्लासी, एजी आणि प्रीमियमचा फील देत आहे. ऑब्व्हियसली कम्फर्टेबल सीट्स चेंज झालेले, डायनॅमिक्स जे कॉकपिट आहे ऑब्व्हियसली चेंज झाले. सगळ्याच नवीन गाड्यांमध्ये स्क्रीन टच, त्याचे जे एसी व्हेंटिलेशन आहेत त्याचं डिझाईन असू देत किंवा जे मॅन्युअल कंट्रोल्स आहेत ते. सो तुम्हाला हा कम्प्लीट न्यू एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही चेक करू शकता. सो हे आहे याचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवत आहे. मोस्टली RPM, स्पीड आणि तुमची स्पीड किती आहे ते मिडला दाखवत आहे. सो डिजिटल स्पीड इथे दिसते, इथे मॅन्युअल स्पीड दिसते आणि ऑब्व्हियसली किती तुमचं फ्युएल आहे आणि कुठला मोड आहे. हा झॅप मोडमध्ये सध्या किती किलोमीटर चाललंय, तुम्ही सीट बेल्ट लावलाय की नाही आणि कूलंट. सो ते जे टेम्परेचर वगैरे ते पण कळतं. इथे तुम्हाला हे जे स्टेअरिंग व्हील जे आहे ते हाईट ऍडजस्टेबल भेटतं आणि रीच पण ऍडजस्ट होते, राईट. याच्यात जे जसे थार रॉक्समध्ये 3 किंवा महिंद्राच्या कुठल्याही गाडीत 3 मोड्स आहेत. सो झिप, झॅप, झूम, दीज 3 मोड्स आर देअर टू एक्सपिरियन्स द ड्रायव्हिंग कंडिशन्स. बेस्ड ऑन युअर ड्रायव्हिंग कंडिशन्स तुम्ही ते चेंज करू शकता. ओके, सो तुम्हाला हे स्टिअरिंग माउंट जे कंट्रोल्स आहेत ते ऑब्व्हियसली व्हॉल्यूम अप डाऊन, तुम्ही कॉल उचलायचा आहे तुम्हाला किंवा तुम्हाला व्हॉइस कमांड द्यायची आहे, हे सगळे फीचर्स तुम्हाला इथे भेटतात. त्यानंतर इथे येते याची स्क्रीन. सो ही अँड्रॉइड ॲपल स्क्रीन आहे, विच इज वायर कनेक्ट, म्हणजे वायरलेस नाही आहे. वायरलेस चार्जिंगचं फीचर यात जरी या मॉडेलमध्ये नाही आहे, बट या जे वरचे व्हेरियंट असतात टॉप एंड व्हेरियंट्स त्यात भेटूनच जातं. सो इथे एसीचे कंट्रोल्स दिलेले आहेत, राईट. इथे फॅनची स्पीड, टेम्परेचर, हॉट कूल. ऑब्व्हियसली इथे ऑटो कट ऑफ आहे. जेव्हा तुम्ही फ्युएल सेव्हिंगसाठी हे फार महत्वाचं ठरतं. जेव्हा तुम्ही कुठल्याही, म्हणजे बऱ्याच गाड्यांमध्ये आता येतच, जेव्हा तुम्ही एखाद्या सिग्नलवर उभे आहात त्यावेळेस तुम्हाला हे फीचर महत्वाचं ठरतं, जेणेकरून तुमची गाडी ऑटो ऑफ होते आणि क्लच दाबलं की ऑटो ऑन सुद्धा होते. इथे हिल होल्ड असिस्ट आहे, इथे ड्राईव्ह मोड्स तुम्ही चेंज करू शकता आणि हे स्किड ऑब्व्हियसली ते पण मोड दिलेले आहे. इथे USB कनेक्टिव्हिटी आहे, चार्जिंगचं सॉकेट दिलेलं आहे. सो आणि पॅसेंजर एअरबॅग्स तुम्ही ऑफ ठेवू शकतात. जो को पॅसेंजर आहे त्याचं एअरबॅग तुम्ही ऑफ ठेवू शकता जर तिथे कोणी बसलेलंच नाहीये आणि इन केस तुमचा ऍक्सिडेंट होतोय. सो ते तुमचं मनी वेस्ट होऊ नये म्हणून तिथे ते ऑन अँड ऑफचं फीचर सुद्धा दिलेलं आहे. इथे तुम्हाला कप होल्डर्स भेटतात, राईट. नॉर्मल एक जो पार्किंग ब्रेक आहे तो आहे. ॲज आय सेड, दिस इज द मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी एडिशन ऑफ स्कॉर्पिओ एन. हे जे व्हेरियंट आहे एक प्रचंड व्हॅल्यू फॉर मनी आहे. मॅन्युअल तुम्ही बघू शकता, 6 गिअर, सो आणि रिव्हर्स. सो 7 स्पीडचा याचा गिअरबॉक्स आहे. इथे तुम्हाला स्पेस भेटतो ज्यात बरंचसं सामान बसतं आणि हे दिस इज क्वाईट कम्फर्टेबल. सी, इथे माझा हात बसलाय, को पॅसेंजरचा हात बसायला सुद्धा बऱ्यापैकी जागा. जसं जसं तुम्ही छोटी गाडी घेता, मिनी SUV, मायक्रो SUV, तिथे जो मधला स्पेस असतो तिथे तुमचाच हात बसतो, को पॅसेंजरचा बसत नाही. इथे बऱ्यापैकी त्यालाही एक एजीनेस आहे, त्यालाही भेटू शकतं. इथे तुम्हाला ऑब्व्हियसली तुमचे ORVM मॉनिटरिंग करू शकता, राईट. ORVM ऍडजस्ट करू शकता, काच ऍडजस्ट करू शकतात. त्यानंतर इथे तुमच्या विंडो रोलिंग डाऊनसाठी आणि सेंट्रल लॉक. इथे हे सेंट्रल विंडो लॉक आणि सेंट्रल डोअर लॉक दोन्ही फीचर दिलंय. आता तुम्ही बोलचाल हे काय आहे, राईट. हे जे दिसतंय तुम्हाला, हे फिटिंग दिसतंय, ही आहे मेशची. जी मेश भेटते महिंद्राकडून ती तुम्हाला इथे अडकवायला त्यांनी ते प्रोव्हिजन दिलेलं आहे, जेणेकरून ना कंटिन्यू हलणार नाही किंवा ते स्टेडी फील त्याचा येऊन जाईल. इथे तुम्हाला जर एक गोष्ट दिसत असेल, तिथे तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकतात. ऑब्व्हियसली दिस इज अ गुड फीचर टू हॅव. जर तुम्हाला काही ठेवायचं आहे ऑब्व्हियस तुम्ही ठेवू शकता. आणि या कॉकपिटचा
जो एक मेन USP वाटतो ना, तो आहे याचा कलर कॉम्बिनेशन. याची जी डिझाईन लँग्वेज आहे ती बऱ्यापैकी युनिफॉर्म आहे आणि याचे जे एजेस वगैरे तुम्ही जेवढेही बघू शकतात ते सीनलेस वाटतात. तिथे कुठेही तुम्हाला गॅप्स नाही दिसणार आणि हे लेदर फील आहे. सो दिस इज लेदराईट. इथे स्कॉर्पिओ एन ची तुम्हाला बॅजिंग भेटते आणि याचे AC वेंट्स जनरली तुम्ही टिल्टेड बघतात, राईट, हॉरिझॉन्टल. याचे जे AC वेंट्स आहेत त्याचं जे डिझाईन आहे ते व्हर्टिकल आहे आणि इट लुक्स सो प्रीमियम. तुम्ही हा पण एज बघू शकता. सो डिझाईन लँग्वेज वाईज महिंद्रा, कुडोज टू यू. तुम्ही जे डिझाईन लँग्वेज फॉलो केलेली आहे दॅट इज व्हेरी गुड. आणि असं नाही की आपण आत बसलोय, तुम्हाला ड्रायव्हिंग पोझिशन ही खूप कमांडिंग आहे, जस्ट लाईक एनी अदर SUV. बट ह्याची बेटर फील होते. याचं बोनट तुम्हाला डिरेक्टली दिसतं आणि आतमध्ये तुम्ही खूप बल्की गाडी आहे, खूप खूप लॉंग गाडी आहे तसा तुम्हाला फील येत नाही. इथे तुम्हाला ऑब्व्हियसली याची जी ग्राउंड क्लिअरन्स आहे तो खूप जास्त आहे, हाईट खूप जास्त आहे. तुम्हाला इथे चढण्यासाठी हेल्प व्हावी म्हणून हे हँडल्स दिलेले आहेत आणि बाहेर जे आहे ते फुटरेस्ट पण आहे, त्याच्यावर तुम्ही पाय देऊन वर चढू शकतात. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी कसा आत आलोय. बाकी इथे तुम्हाला हे सनरूफचं ऑप्शन आहे, राईट. तुम्ही सनरूफ ओपन क्लोज करू शकता. पॅनोरॅमिक सनरूफ जरी नसलं, जेवढं गरजेचं आहे तेवढं सुंदर सनरूफ याला भेटतं आणि याचा स्पेस जर बघितला तो बऱ्यापैकी छान आहे. आणि इथे मिडल मध्ये जर जेव्हा कोण उभं राहत असेल त्याच्यातून बाहेर जायला त्याला कम्फर्टेबल सुद्धा आहे. सो दिस इज ऑल्सो अ नाईस फीचर टू हॅव, ऑल्दो इट इज नॉट नेसेसरी, नॉट रिकमेंडेड. तेवढे यूज पण नाही आहे आणि इंडियन्स तर एखाद्या फीचरला कसं चुकीचं यूज करावं त्याचं उदाहरण म्हणजे रूफ रेल्स आहेत आणि सॉरी सनरूफ्स आहेत. सो आपण आता हे क्लोज करतोय आणि हे मॅन्युअली स्टेप इथे त्यांनी द्यायला पाहिजे होतं ना एक हँडल. हा आहे. सो ॲज आय सेड इन एव्हरी व्हिडिओ की माझी हाईट 6 फूट आहे आणि मी माझ्या हाईटला हे कम्फर्टेबली ऍडजस्ट केलं होतं सीट आणि आता मी मागे बसलेलो आहे. सो बघा, लेग स्पेस इज सफिशियंट आणि ऑब्व्हियसली SUV आहे, याची जी साईज आहे त्यानुसार याचा लेग स्पेस ऑब्व्हियसली जास्तच भेटणार होता. बट द गुड पार्ट अबाउट सिटिंग ॲट बॅक मोर रिलॅक्सिंग आहे आणि सीटचा जो कम्फर्ट आहे तो पण खूप छान आहे. इथे तुम्हाला कप होल्डर्स किंवा हँडरेस्ट साठी एक ऑप्शन भेटतोच. बट सीट जे आहेत ते रिक्लाइन होतात आणि व्हेरी इझी टू रिक्लाइन. कुठे गेलं सापडलं. याचा रिक्लाइन अँगल पण बऱ्यापैकी छान आहे. सो तुम्ही लॉंग जर्नी ज्या आहेत तुमच्या, मोस्टली ज्याच्यासाठी ही गाडी फेमस आहे, प्रसिद्ध आहे, त्या का कम्फर्टेबल असतात त्याचं हे एक रिझन आहे की त्याचं जे बॅक सीट आहे ते रिक्लाइंड आहे आणि यू कॅन रिअली एन्जॉय युअर राईड्स. आणि लॉंग ड्राईव्हसाठी खूप मोस्टली इम्पॉर्टंट असं मला तरी वाटतं की एवढं रिक्लाइन तरी पाहिजेच बाबा. 1000 किलोमीटर जातोय, 1000 येतोय, पैसा वसूल फीचर माझ्या दृष्टीने. आणि हे पण सीट होतं. सो टेक्निकली हे तिन्ही सीट जे आहेत ते रिक्लाइन होतात आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की याचं जे बॅक साईडला जायचं आहे, 7 सीटर गाडी आहे जसं की तुम्हाला माहिती आहे. सो याच्यात बॅक साईडला 2 लोक तर सहज आरामात बसू शकतात. आता हे परत मी नॅचरल पोझिशनला आलेलं आहे. माझ्या दृष्टीने जे सीट्स आहेत बॅक साईडला ते मोर कम्फर्टेबल फॉर चिल्ड्रन. बट नाऊ विल जस्ट टम्बल. लेट मी कम आउट. इझी ऑपरेशन, व्हेरी इझी. आता किती कम्फर्टेबल आहे. सो मागे बसणाऱ्याला पण करताच येतं. ओके, सो मी आता बसलोय याच्या 3rd रो मध्ये स्कॉर्पिओ एनच्या. आणि स्पेसिफिकली ही 7 सीटर जेव्हा बोलल्या जाते ना तर शॉर्ट डिस्टन्स आणि किड्सच्या पर्स्पेक्टिव्हनी बोलल्या जात असावी असं माझं मत आहे. रिझन बिंग, मी आता जेव्हा मागे बसलोय तेव्हा आता तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, हा याचा जो मिड रोचा आहे ना नॅचरल अँगल आहे. जास्त इन्क्लाइन नाही, डिक्लाइन नाही, काहीच नाही. आम्ही जसं आहे तसं ठेवलंय आणि मी मागे येऊन बसलोय. सो आय एम नॉट ॲट ऑल कम्फर्टेबल, नॉट ॲट ऑल. माझे नीज बघू शकता, लिटरली स्टँड आहेत आणि ते पण असे क्रॅम्प्ड आहेत. म्हणजे क्रॅम्प म्हणजे काय विषयच नाही. सो जे मुलं आय गेस 4.5 4.5 फूट वगैरे पर्यंत जे असतील किड्स, त्यांच्यासाठी उत्तमरित्या कम्फर्टेबल आहे. बट फॉर अडल्ट्स इट इज नॉट ॲट ऑल कम्फर्टेबल. तुम्ही हे बेटर फोल्ड करून तिथे तुमचं ॲज अ बूट स्पेस म्हणून यूज करा, जो ऑब्व्हियसली 800+
लिटर्सचा आहे, सेगमेंटमधला सर्वात मोठा आहे. बट तुमच्याकडे कोणी लहान मुलं असतील आणि तुमची फॅमिली मोठी असेल, त्या केसमध्ये दिस इज व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. आणि मागे जर एक अडल्ट बसू शकत असेल देन ऑल्सो इट इज कम्फर्टेबल. बट लाईक इथे 2 लोक बसून कंटिन्युअस प्रवास जो आहे तो नक्कीच होताना दिसत नाहीये. ऑल्दो सिटिंगची जी पोझिशन आहे ती कम्फर्टेबल नसली तरी जे लहान मुलं बसतात त्यांच्यासाठी पण जर पुढे जायचं असेल त्यांना, तर एक सुंदर छोटंसं क्लिप आहे, ती दाबली की इझिली ते पुढे जातं, राईट. टंबल पण होतं. सो दिस इज व्हेरी कूल की ते इझिली ऍडजस्ट आणि रिमूव्ह होतं, राईट. सीटची क्वालिटी खूप सुंदर आहे, लेदराईट सीट्स आहेत आणि याची क्वालिटी नॉट जस्ट विथ द लुक बट हेवी पण आहे. सो स्टर्डीनेस जो आहे तो पण खूप उत्तम आहे. आणि विथ दॅट मेमरी फोम जे यूज केलेलं आहे आतमध्ये ते सुद्धा चांगल्या डेन्सिटीचं यूज केलं आहे. लेट्स गो आउट नाव. बाहेर जाणं आणि येणं माझ्यासाठी थोडं त्रासदायक आहे. कूल. बूट स्पेस 800+ लिटर्स कसा आहे तो असा आहे. जेव्हा याचे सीट्स फोल्ड असतात तुम्ही रिमूव्ह पण करू शकतात, बट फोल्डेड आर ऑलवेज बेस्ट. इथे एक तुम्हाला ट्रे भेटतो. ऑब्विसली इथे हे कॅप काढून याच्या खाली नट असतो आणि त्याच्या खाली त्याची स्टेपनी दिलेली आहे. बट डिझायनली किती सुंदर त्यांनी इथे काही गोष्टी प्लेस केल्या आहेत. तुम्ही बघा टूल किट जे आहे ते इथे तुमचं प्लेस होऊन जातं आणि त्यावर एक सिम्पल असं ट्रॅक किंवा ट्रे येतो, राईट. सीट्स आर फोल्ड. आपण बघतो की त्याला अनफोल्ड कसं करायचंय, सेट कसं करायचंय. सिम्पल 2 स्ट्रॅप्स दिलेले आहेत. त्याच्यासाठी स्ट्रॅप ओढला, लॉक, इथे लॉक करायचं. त्यानंतर इथे एक स्ट्रॅप आहे, तो स्ट्रॅप ओढला की डन. सिम्पल. अगेन स्ट्रॅप ओढला, क्लोज. आणि सेकंडली जो आहे तो हा स्ट्रॅप अँड दिस इज हाऊ यू क्लोज इट. So this is very easy. And now the most exciting part. आपण घेणार आहोत ड्राईव्ह एक्सपिरियन्स ऑफ दी महिंद्रा N स्कॉर्पिओ. ओके, आर यू रेडी फॉर झिप झॅप झूम? ओके, सो सेकंड गिअर नाव अँड हिअर वी गो. ओ माय गॉड, बापरे बाप, कमाल. सो याची जी सिटिंग पोझिशन आहे ना ती थार रॉक्स आणि थारपेक्षा पण खूप उंच आहे, खूपच उंच आहे. मला थार रॉक्सवर बसल्यावरच असं वाटत असेल की तुम्ही हत्तीवर आहात, तर मे बी हा डायनासोर आहे कारचा. म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी जास्त उंच आहे आणि जास्त कमांडिंग आहे. ओके, सरप्राइझिंगली जेवढी मोठी ही गाडी आहे तेवढं आतमध्ये बसल्यावर तुम्हाला असा खूप बल्की किंवा तसा फील येत नाही. इझी मॅन्युव्हरिंग वाटतंय. त्यांचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खूप कम्फर्टेबल आहे. आणि ओव्हरऑल जे काय म्हणतो आपण, जो टर्निंग करताना किंवा त्याचा जो स्टेअरिंगचा जो फील आहे तो खूप सुंदर आहे. लेट्स टेक अ यू टर्न नाव. वाव. आणि बोनट बघा दिसतच आहे तुम्हाला, त्याच्यामुळे एक काय म्हणतात, एक असतं ना की छोट्या गाडीतून जेव्हा तुम्ही मोठ्या गाडीत मूव्ह होता. आता मी तर चालवतच नाही, मी हॅचबॅक चालवतोय, त्याच्यामुळे पण ठीक आहे. एक कमांडिंग पोझिशन प्लस अशी भयंकर पॉवर जर एक्सपिरियन्स करायची असेल तर तुम्हाला स्कॉर्पिओ N घ्यायला लागतंय. त्याच्याशिवाय काही कळणार नाही की गाडी नेमकी आहे कशी. आणि स्टील म्हणजे आपण खूप छोट्या रोडवर ही टेस्ट राईड घेतोय. 6 गिअर तर आपण रिचच करत नाही आहोत, बट जेवढं काय कळतंय याचा जो टॉर्क आहे तो लो RPMला खूप छान हिट करतो. आणि असं कुठेही तुम्हाला हॅसल वाटत नाही, हॅसल फ्री आहे ड्राईव्ह एक्सपिरियन्स. स्टीअरिंग खूप छान आहे, कंट्रोल खूप छान आहे, टर्निंग रेडियस याचा उत्तम आहे जो छान रिस्पॉन्ड करतो ऑब्व्हियसली. आणि गड्डे, स्पीड ब्रेकर्स यांची चिंता नसावी जर तुम्ही स्कॉर्पिओ N ड्राईव्ह करत असाल. सो गाईज, आपल्यासोबत आहेत द फादर ऑफ SUVचे फादर, म्हणजे या गाडीचे पप्पा. कोण? तर सागर. तर त्यांना विचारूयात आपण की नेमकं त्यांच्या या गाडीबद्दल काय मत आहेत आणि हे त्यांना या गाडीबद्दल काय काय वाटतंय. सो सागर, वेलकम टू आवर चॅनल. आणि फर्स्ट क्वेश्चन की तुमची ही पहिली गाडी आहे का? नाही, माझी ही तिसरी गाडी आहे. पहिले माझ्याकडे इव्हॉन होती, त्याच्यानंतर मी टाटा नेक्सॉन घेतली होती. टाटा नेक्सॉन मी 5 वर्ष वापरली. त्याच्यानंतर मग मी ही जून 24 मध्ये आपण ही गाडी परचेस केली. करेक्ट. सो या गाडीवर
येण्याचं किंवा या गाडीवर फायनल होण्याच्या आधी तुम्ही कुठली गाडी डोक्यात होती का, आणि तुम्हाला हीच गाडी घ्यावी का वाटली? सो बेसिकली पहिले नेक्सॉन वापरत होतो, राईट. 5 सीटर होती ती, हा. पण एक क्रॉस ओव्हर आहे बरोबर. ऍक्च्युली ती SUV नाही आहे, Correct. तिला क्रॉस ओव्हर मध्ये मोडलं जातं. मला एक SUV हवी होती आणि ती जवळपास मी 4.5 ते 5 वर्ष यूज केली. त्याच्यानंतर मला SUVचं स्वप्न यायला लागले की अरे आपण SUV चालवायला पाहिजे. तर माझ्याकडे बजेट एक हार्डली त्यावेळेस 18 ते 20 आणि 21 आणि मॅक्सिमम 22 पर्यंत होतं. तर मग मला बरेचसे जणांनी सजेशन केले की क्रेटा, ब्रीझा, पण ऑलरेडी 5 सीटर होत्या. मग SUV मध्ये जायला गेलं तर मग त्या ज्या गाड्या आहेत जसं XUV 700 किंवा अजून दुसऱ्या गाड्या आहेत, त्यांची कॉस्टिंग मे बी मोर दॅन 25 लाख वगैरे जाते. पण ज्यावेळेस मी महिंद्राच्या गाडीच्या शोरूम मध्ये गेलो आणि मी पहिले त्याची चौकशी केली, त्यावेळेस या गाडीची प्राइस स्टार्ट होते बेस मॉडेलची नियर बाय 70 लाख टू 80 लाख होते. मी हे मॉडेल ZS हे जे मॉडेल मी एक 21.5 म्हणजे 21.5 लाखाच्या मध्ये मी डील कन्फर्म करून ही गाडी बुक केली. आतापर्यंत ह्या गाडीचे 12,500 किलोमीटर रनिंग कम्प्लीट केलंय. लास्ट ट्रिप माझी जी मोठी होती ती मी राजस्थान, पुणे ते राजस्थान मी कम्प्लीट केलं. तर ह्या गाडीची स्पेशालिटी अशी आहे की जो इंजिनचं जे त्यांनी रिफाईन केलेलं आहे ज्याच्यामुळे व्हायब्रेशन येत नाही. पहिल्या स्कॉर्पिओ ह्या स्कॉर्पिओमध्ये खूप फरक आहे. तुम्ही जर पहिले पाय ठेवा की तुम्हाला फील येते, कारण ही गाडी स्कॉर्पिओ नाही, एक वेगळ्या पद्धतीचा एक इंटेरियर त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला ते प्रीमियम फील येतो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे समजा तुम्ही जर मध्ये बसत असाल आणि ज्यावेळेस तुम्ही कोणी तुमचे मित्र कोणी ड्राईव्ह करत असतात, त्यावेळेस तुम्हाला मध्ये बसल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑफ रोडिंगचं तुम्हाला फील येणार नाही, स्पीड ब्रेकरचा तुम्हाला फील येणार नाही, तो कम्फर्टनेस बॉडी रोल कमी. त्याच्यानंतर जे सीटचा जो कम्फर्टनेस आहे, तुम्ही जर बघितलं असेल सीटचे जे फिनिशिंग जे आहे ना, ते आपल्या पाठीच्या स्ट्रक्चर प्रमाणे, आपल्या थाईच्या स्ट्रक्चर प्रमाणे तुम्ही त्याचं सेट केलेलं आहे. त्याच्यामुळे आणि रिक्लाइनची पण त्यांनी एक फॅसिलिटी दिली. इव्हन तुम्ही जर ऑप्शन बघता बाजूच्या सीटला सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. सो हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि बेस्ट पार्ट व्हॅल्यू फॉर मनी, कारण की 20 लाखाच्या रेंजमध्ये आज क्रेटा पण येते, 20 लाखाच्या रेंजमध्ये आज तुम्ही एखादी कियाची पण गाडी येते, पण त्या 5 सीटर येतात. ही 21.5 मध्ये मला 7 सीटर मिळते, प्लस 2.2चं इंजिन मिळतं, SUV मिळते, हाईट मिळते. ह्या सगळ्या छान छान गोष्टी असल्यामुळे परफेक्ट कॉम्बिनेशन. सो बेसिकली व्हॅल्यू फॉर मनी ही गाडी कशी आहे हे तुम्ही सागर कडून ऐकलं आहे. त्यांचं काय बोलणं आहे की लॉंग ड्राईव्हला उत्तम, सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे? हा, सिटीमध्ये ऑब्व्हियसली ही गाडी मोठी आहे, त्याच्यामुळे आपण काय त्या 800 किंवा ब्रीझा सारख्या गाडी आपण फिरवू शकत नाही. एकदा स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला गाडी ठेवावी लागते. टर्न घेताना फक्त आपल्याला एक लेफ्ट किंवा राईटला एकदा पहिले ऑब्झर्व करावं लागतं, कारण याचा आपल्याला गाडी ड्रायव्हिंग सीटमध्ये बसल्यानंतर आपल्याला सगळं पूर्ण दिसतं. त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही लगेच गाडी राईट टर्न, तुम्हाला रेडियस पण पहिले मेजर करावं लागेल. रेडियस त्यामुळे थोडं सिटीमध्ये हिला थोडं शांतपणे गाडी चालवावी लागते. आणि जर तुम्हाला हायवेच एक्सपिरियन्स घ्यायचा असेल मग तुम्ही 160-180 पण टच करू शकता. मी 180च्या आसपास टच केलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही आलेला, एकदम व्यवस्थित गाडी. माफिया फील येतो का गाडीत बसल्या? ऑब्व्हियसली गॉड ऑफ फादर असल्यामुळे माफिया फील येतो गाडीचा. ज्यावेळेस तुम्ही गाडी ऑन करता, ज्यावेळेस तुम्ही पकडता, ज्यावेळेस तुम्ही उभं राहता, ज्यावेळेस तो फील येतो ना, तो कुठल्या गाडीमध्ये नाही येणार. दिस वॉज स्कॉर्पिओ N आणि ओनर रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटलाय व्हिडिओ नक्की सांगा, आणि डू फॉलो टू आवर चॅनल. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा. थँक्यू फॉर युअर टाइम. पीस आउट.